स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. प्रवेश सुरू. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि सगळ्यांनाच थोडस अंजन घालणारी, डोळ्यामध्ये अंजन घालणारी घटना आहे. राजकीय, सामाजिक सगळ्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना या गोष्टीचा विचार करणं निश्चितपणानं अधिक भाग पडणार आहे. एक चांगला पत्रकार, निस्पृह पत्रकार म्हणून ज्याची ख्याती आहे प्रसाद पिसाळांची, ऑफिसमध्ये जाऊन तो हल्ला होतो, जीव घेणा हल्ला होतो. घटना दुर्दैवी आहे. पोलिसांच्या बाबतीमध्ये त्याच दिवशी संध्याकाळी मला फोन आल्याला मी SP साहेबांशी बोललो. काल थोडं बाहेर होतो, आज मुंबईला जाता आता प्रसादांना भेटून जावं म्हणून मी या हॉस्पिटलमध्ये आलो. लागलेला डोक्यात घाव आहे, हातावर वर्णी घाव आहे. त्यांच्या निवेदिका त्या ठिकाणी होत्या, त्यांनी मला CCTVचं फुटेज पाहायला मिळालं. ते धरले आणि वर्णी जे घाव बसलेले आहेत ते धरण्यामुळे एवढे लागले. जर ते धरलंच नसते तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये काहीही घडू शकलं असतं अशी स्थिती दिसते. प्रसाद पिसाळ आणि ज्यांनी प्रसाद पिसाळांना आणि त्या पैता धरला, त्या दोन्ही निवेदिका जोशी मॅडम म्हणून आहेत वाटतं, त्यांचंही मी कौतुक करतो. आणि पोलिसांनी थोडस या गोष्टीकडे अधिक तत्परतेनं, तीव्रतेनं या गोष्टीचं गांभीर्य घेऊन जी काही समाज व्यवस्थेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था पाहिजे ती ढासळलेली पाहतो. यामध्ये अधिक गांभीर्यानं काम करणं गरजेचं आहे. मी आज थोडस जाऊन येतोय, पण मी उद्या निश्चितपणानं पुन्हा SP साहेबांना भेटतो, कलेक्टर साहेबांनाही भेटतो आणि मी हे ड्रग्स कोण काय काय आहे या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्या गोष्टीचा छडा लावण्याचा आम्ही पूर्णपणानं प्रयत्न करायला भाग पाडू. आज विट्यामध्ये प्रचंड भयानक परिस्थिती आहे. अक्षरशः भारताचं भविष्य म्हणून पुढे येत असलेली लहान मुलं आहेत, त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या, इंजेक्शन आणि एमडीड्रगचा साठा सापडलाय. अक्षरशः विटा एका वेगळ्या दिशेने चालले, तरीही पोलिसांची म्हणावी अशी कामगिरी दिसत नाही का? नाही, हे जरी काम पोलिसांचं असलं तरी विट्याला थोडस आपल्या सांगण्यानुसार हे प्रमाण जास्त आहे दिसून येतं. पण जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. त्याचं प्रमाण विट्यामध्ये थोडं जास्त आहे. पण अनेक ठिकाणी आपण जे खून, मर्डर होतात त्याची कारणं पाहिली तर अतिशय लहान मुलं या ड्रग्स ऍडिक्ट झालेली आपण पाहतो. तेव्हा अशा सगळ्या भूमिका त्याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटतोय, त्यांनाही या संबंधामध्ये वरिष्ठ लेवलवरून आम्ही सूचना देतोय. पालकमंत्र्यांनाही भेटतोय. पालकमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून समक्ष एकदा ती बैठक लावू. सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते घेऊन या संबंधामध्ये उठाव करणं, चळवळ करणं
किंवा त्या पोलिसांना त्या कामामध्ये सहकार्य करणं, या सगळ्या भूमिका आम्ही निश्चितपणानं करू. कारण आम्हाला काही काटकीनं औषध लावणं जो प्रयोग म्हणतात त्यामधला मी एक संजय पाटील कार्यकर्ता नाही. प्रसादनी ह्या सगळ्या गोष्टीचा छडा लागावा म्हणून निर्भयपणानं त्या बातम्या दिल्या होत्या, त्याच्यामुळे हे घडलं. तेव्हा आता आणि कुणी पुढाऱ्यांनी काय बोलावं का न बोलावं असा विचार करणारा संजय पाटील नाही. निश्चितपणानं हे त्याचं समूळ नष्ट व्हावं या उद्देशातून जिल्ह्यातूनच या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यायला आम्ही भाग पाडू. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.